24 मे 1956 रोजी मुंबईच्या नरे पार्कवर बुद्ध जयंती साजरी होत होती, म्हणजेच बुद्ध पौर्णिमा. आणि त्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक अशी घोषणा केली, येत्या ऑक्टोबर महिन्यात आपण बौद्ध धम्माचा स्वीकार करणार आहोत. आणि ठरल्याप्रमाणे 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर इथल्या दीक्षाभूमी मैदानावर लाखो अनुयायांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. यामागे त्यांचा उद्देश असा होता की दलित समाज दारिद्र्य, अज्ञान आणि सामाजिक अन्यायापासून दूर, म्हणजे त्यांना मुक्ती मिळावी, अन्याय सहन करण्याची शक्ती मिळावी, अन्यायाविरुद्ध बंड करून पुकारण्याची शक्ती मिळावी आणि प्रत्येक दलित समाजाला आत्मसन्मानाने जगता यावं. याच उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबरच लाखो अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली 14 ऑक्टोबर 1956 रोजी. या ऐतिहासिक घटनेनंतर आस्थादायक असे अनेक प्रश्न पडत गेले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा बौद्ध धर्मच का स्वीकारला, बाकीचे धर्म का नाही स्वीकारले, असे प्रश्न अनेकांना पडत गेले. बाबासाहेब यांचे ऐतिहासिक धर्मांतर होण्यापूर्वी त्यांनी BBC न्यूज इथून भाषण केलं आणि त्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले की आम्हाला बौद्ध धर्म का आवडतो. त्याबद्दल स्पष्टपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार मांडले होते. मला बौद्ध धर्म आवडतो कारण कुठल्याही धर्मात ही 3 तत्त्व सापडत नाही जी मला बुद्ध धर्मात सापडली आहेत. ती म्हणजे प्रज्ञा, करुणा आणि समता, ज्या मनुष्याच्या सुखी जीवनाला आणि त्यांच्या पुढील वाटचालीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच ते 3 मौल्यवान मंत्र प्रज्ञाशील आणि करुणा. याच धर्मात ही तत्त्व बौद्ध धम्मामध्ये असतात. या धर्मांतर सोहळ्याच्या आदल्या दिवशीच म्हणजेच 13 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी सगळे वृत्तपत्र प्रतिनिधींना बोलावून, न्यूजपेपरवाले जे काय असतील, न्यूज रिपोर्टर, त्यांना सगळ्यांना बोलावून मी बौद्ध धर्म का स्वीकारत आहे असं त्यांनी रिपोर्टरला सांगितलं, पत्रकारांना सांगितलं. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आम्ही मनुष्य आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला ही माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे, म्हणून आम्ही बुद्ध धम्माचा स्वीकार करतोय, हिंदू धर्म सोडून. ही भूमिका मांडताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, एकदा त्यांची आणि गांधीजींची अस्पृश्यांच्या प्रश्नासंबंधी चर्चा झाली होती. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींना म्हटलं होतं, अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी तुमच्यात आणि माझ्यात मतभेद असले तरी वेळ येईल जेव्हा या देशाला कमीत कमी धोका होईल असा मार्ग मी स्वीकारेल. म्हणजे देशाला काही हानी होणार नाही असा मी मार्ग स्वीकारणार नाही. ज्यांनी देशाला कमीत कमी धोका, म्हणजे जास्त धोका होणारच नाही असा मी मार्ग स्वीकारेल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींना म्हटले होते. बौद्ध धर्म स्वीकारून मी या देशाचं जास्तीत जास्त हित साधत आहे, कारण बुद्ध धर्म हा भारतातील एक संस्कृतीचाच भाग आहे, भारतातलाच धम्म आहे तो. या देशातील संस्कृती, इतिहास यांच्या परंपरेला सुसंगत, इतिहासाला धक्का अजिबात लागणार नाही अशी मी खबरदारी घेतलेली आहे. एकंदरीत 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा अत्यंत विचारपूर्वकच बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला. त्या दिवशी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील कुशीनारा येथील महस्तवीर म्हणजे बौद्ध भिक्षू चंद्रमणी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा स्वीकारली. बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या सोहळ्यासाठी नागपूरच्या दीक्षाभूमीवर दीक्षा स्वीकाराच्या 14 ऑक्टोबरच्या वेळी, म्हणजे त्याआधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांचीच्या स्तूपाप्रमाणे तिथं एक स्तूप तयार केलं आणि त्या स्तूपाच्या खालीच बाबासाहेबांनी सगळे बुद्ध धम्माची दीक्षा घेण्याची तयारी सुरू केली. पांढरं शुभ्र वस्त्रांकित व्यासपीठ तयार केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यापुढे 2 मंडप उभारलेले होते. बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या पत्नी सविता आंबेडकरसह आणि त्यांचे सहकारी सहाटेई रत्तू आणि इतर त्यांचे सहकारी समाजबांधव सगळे आले होते. तेव्हा त्यांनी रेशमी पांढरं धोतर आणि रेशमी पांढरा सरदा
आणि वर पांढरा लांब कोट असा पेहराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. तर सविताताई आंबेडकरांनी देखील म्हणजे माई यांनी देखील पांढरी शुभ्र साडी पेहराव म्हणजे घातली होती, नेसली होती. सुमारे 4 ते 5 लाखाच्या जनसागराने भीम अनुयायांनी, बौद्ध अनुयायांनी त्यांचं स्वागत केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दीक्षाभूमी इथे. आणि 22 प्रतिज्ञेच्या शपथविधीसाठी बाबासाहेबांनी स्वतः त्या 22 प्रतिज्ञा तयार केल्या होत्या. त्याचा मजकूर देखील तयार केला होता. सकाळी 9 वाजता सुरू असलेला सोहळा पाऊण तासात संपला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या धर्मांतरानंतर तिथे उपस्थित असलेल्या आपल्या 3 लाख अनुयायांना आवाहन केलं की ज्यांना बौद्ध धम्माचीच दीक्षा घ्यायची आहे त्यांनीच उभं राहावं. यानंतर सगळ्यांनी जेवढे आले होते 3 ते 4 लाख जनसंख्या त्या सगळ्यांनी उभं राहून बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. धर्मांतराची घटना ही एकाएकी काय घडली नाही. बऱ्याच विचारानंतर बऱ्याच वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा निर्णय घेतला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक कार्य, समाज सुधारण्याचं कार्य 1919 ते 1920 रोजीपासूनच सुरुवात झालं होतं. 20 मार्च 1927च्या महाडच्या 14 तळ्याच्या संघर्षापासून, सत्याग्रहापासून दलितांचे महत्त्वाचे नेते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे आले होते. बाबासाहेबांनी धर्मांतराच्या पर्यायाचा एकंतित गंभीरपणे विचार केला. आपल्या जे अनुयायी आहेत, दलित अनुयायी आहेत, त्यांना हा विचार पटवून देणं सोपं नाही. कारण ते हिंदू धर्मामधले पाळणारे म्हणजे रांगडणारे, म्हणजे त्यांना हिंदू धर्माची सवय झाली आणि त्यांना डायरेक्ट बौद्ध धर्म द्यायचं म्हणजे हे खूप पुढचं पाऊल होतं. ह्या सगळ्यांना पटवून द्यायचं म्हणजे सोपं नाही हे बाबासाहेबांना कळालं होतं आणि ते खरंच सोपं नव्हतं. येवला परिषदेनंतर त्या ठिकाणी, येवला परिषद म्हणजे कोणची, बाबासाहेबांनी घोषणा केली होती की मी 13 ऑक्टोबर 1935 रोजी की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 रोजी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला, नाशिक येथे ही घोषणा केली होती. मी हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू धर्मात मरणार नाही. मग असे सभा मेळावे घडत बाबासाहेबांनी घडून आणले. मग असंच लोकांच्या मनामध्ये जागृती निर्माण झाली बुद्ध धर्माबद्दल. अनेक शतकापासून सहन होत आलेला अन्याय हा झुगारून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे मोठं पाऊल उचललं होतं. मग बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. धर्मांतरित महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धर्मांतर का करायचं हे मोठा प्रश्न आणि कोणता धर्म स्वीकारायचा हे सगळे प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते. तसं पाहायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर मुस्लिम, ख्रिश्चन, जैन असे अनेक धर्म बाबासाहेबांच्या समोर होते. या सगळ्या धर्मामध्ये येण्याचं त्यांना आमंत्रण देखील, प्रस्ताव देखील आले होते. पण बाबासाहेबांना एक मार्गदर्शक म्हणून चांगला धर्म कोणता आहे त्याचा अभ्यास करणारे त्यांनी बाबासाहेबांनी शोध लावला. माझ्या समाजाला कोणता समाज पुढे जाऊ शकतो त्या मार्गाने बाबासाहेबांनी प्रयत्न केला, अभ्यास केला. त्या दृष्टीने विवेक, बुद्धी आणि सामाजिक प्राधान्य देणारा बुद्धांचा बौद्ध धर्म हा त्यांना जवळचा वाटला. 1950 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्णयाकडे झपाट्याने वाढ झाली. राजकीय फायदा तोट्याच्या हिशोबापेक्षा बाबासाहेबांना आपला समाज महत्त्वाचा होता आणि त्यांना देणं योग्य धम्म, समानतेवर आधारित बौद्ध धर्म देण्याचा हा त्यांचा महत्त्वाचा हेतू होता. धर्मांतरानंतर एक मोठ्या अन्यायग्रस्त समाजाला आत्मविश्वास प्राप्त झाला. ठिकठिकाणच्या बौद्ध विहारामध्ये जागृती, संघटना असे वेगवेगळे निर्माण होत गेले. ह्या सगळ्या बाबी धर्मांतर घडून आणलेल्या बाबींच्या साक्षीदार आहेत. मग सगळं असं हळूहळू घडत गेलं आणि ह्यामध्ये फक्त बाबासाहेबांचंच नेतृत्व नव्हतं तर बऱ्याच त्यांच्या कार्यकर्त्यांचं, सहकार्यांचं, सगळ्यांचा महत्त्वाचा वाटा होता बुद्ध धर्म स्वीकारण्यामध्ये. तसंच धर्मांतराच्या या घटनेमुळे अतिसंस्थेच्या तात्विक चिकित्सेला जेव्हापासून बाबासाहेबांनी घोषणा केली होती की मी हिंदू धर्मात जन्माला आलो पण मरणार नाही, तेव्हापासून तर धर्म स्वीकारेपर्यंत बाबासाहेबांवर एवढ्या टीका झाल्या, टिप्पणी झाल्या, एवढा विरोध झाला की बाबासाहेब हा हिंदू धर्म सोडत का आहेत, असं तसं म्हणजे खूप हे सहन करावं लागलं बाबासाहेबांना.
पण बाबासाहेबांचं हे धर्मांतर अनेक कारणाने महत्त्वाचं ठरलं. तर हा होता इतिहास मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्यांच्या संगती असलेल्या 5 ते 6 लाख बौद्ध अनुयायांचा, भीम अनुयायांचा बौद्ध धर्म स्वीकारण्याचा. रक्ताचा एकही थेंब न सांडता भारतातील सर्वात मोठी धर्मांतर क्रांती घडवून आणणारा एकमेव महामानव ते म्हणजे विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच होते. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवड असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. चला बाय.